श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18 भावदर्शन पहिले। गणेशाला वंदन करून आपण या भावदर्शनाचा प्रारंभ करूया। हे गणेशा, तुझी लीला अगाध आहे, ती कोणाच्या लक्षात येईल अशी नाही आहे। समजली आहे असं वाटतं। काही वेळेला असा भास होतो की गजाननाची ही लीला आपल्याला कळलेली आहे असं वाटतंय। खुशीने आपली मान हलते आहे की चला आपली नौका पार झाली, आपल्याला गणेश भक्तीचा लाभ झाला, सारं काही कळलं असं वाटत असताना पुन्हा तुझ्याविषयीच्या माझ्या कल्पना गूढ बनत जातात, पुन्हा त्या माझ्यासाठी ओढत असतात। पण बरं का हे गजानना, तुला सांगतो मी की हे काही जरी असलं त्या वादात आता काही शिरण्यात अर्थ नाही आहे। मला माहीत आहे की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि एवढंच मला पुरेसं आहे, कारण त्यामुळेच सद्गुरुचरित्र सांगण्याचा जो मी अट्टाहास केला ते माझे कार्य तू पूर्ण केले, कळसाला नेले। तुझ्यामुळेच काय झालं की संत महंत जे होते ते ओढीने इथपर्यंत आले आणि मग इथलं सगळं वातावरण त्यांनी उजळून टाकलं आणि हे चरित्र गोड करायला ते किती बरं आवश्यक होतं हे मला नंतर कळलं। नाहीतर काय झालं असतं, शेखर तर अल्पबुद्धी आहे आणि कल्पनाहीन पण आहे, दीन अशी त्याची अवस्था आहे। शब्दांचं भांडार त्याच्याकडे नाही आणि चरित्र तर रचायचं आहे। मग शब्दांसाठी तो वणवण 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 फिरत बसला असता आणि हे चरित्र कसं बरं पूर्ण झालं असतं। पण तुझ्यामुळे आता ही गोष्ट शक्य झालेली आहे। सद्गुरूंचं चरित्र सांगणं म्हणजे प्रत्यक्ष अध्यात्मामधल्या कूटप्रश्नांना हात घालणं, आणि ते कूटप्रश्न जर सांगायचे असतील आणि सांगावेच लागणार, कारण त्याशिवाय सद्गुरूंचं चरित्र काही सांगताच येणार नाही, तर माझ्यासारखा जो ज्ञानहीन आहे त्याच्यासाठी ते प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्नच आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं अल्पमती असणाऱ्या शेखराला कशी बरं देता येणार। मग काय झालं असतं तर अध्यात्माची ही जी सीमा आहे त्याच्या पलीकडे मी राहिलो असतो आणि आक्रोश करीत बसलो असतो, एवढंच माझ्या हाती होतं। पण तसं काही झालं नाही, कारण तसं होण्याच्या आतच हे गजानना तू धावून आलास, माझ्या हृदयामध्ये वास केलास, माझा हात हाती घेतलास, अत्यंत प्रेमाने मला जवळ घेतलंस, थोपटलंस। तुझा हा अक्षर ब्रह्माचा जो स्पर्श मला झाला त्यामुळे सद्गुरु चरित्राचा हा जो अंतरकोश आहे, जो गाभा आहे, तो गाभा उकलायला मला मदत मिळाली। माझ्या डोक्यावरती हे जे छत्र आहे ते छत्र साधंसुध नाही, आकाशाचं छत्र तू माझ्यावरती धरलंस आणि त्यामुळे आज मला परम संतोष झालेला आहे। मला खूप प्रसन्न वाटतं आहे, कारण माझ्यासारख्या पांगळ्या माणसाला तू हाताला धरून चालवलेलं आहेस। तुझ्याशिवाय मला कंठ नाही, मी मुका आहे, त्या मला बोलतं केलंस आणि माझी ही सद्गुरुचरित्र रचण्याची जी पूजा आहे ती पूजा तू माझ्याकडून करवून घेतलीस। हे सगळं पाहिल्यावर मी पुन्हा पुन्हा तुला वंदन करतो, तुझ्या चरणावर पुन्हा पुन्हा लोळण घेतो। माझ्या डोळ्यातून हे जे अश्रू वाहत आहेत त्याचे सिंचन मी तुझ्या चरणावर पुन्हा पुन्हा करतो, कारण हे जे अद्भुत कार्य होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी जर तुझं सहाय्य झालं नसतंस तर हे काही माझ्याच्यानी झालं नसतं। आता हा जो कळसाध्याय आहे, आता चरित्र तर पूर्ण झालं आणि आता काही गोष्टी अजून सांगायच्या आहेत। हा अध्याय पूर्ण करण्यासाठी गजानना तुझं सहाय्य आहे हे मी गृहीतच धरलेलं आहे।
त्यामुळे तू माझ्या सहाय्याला यावंस असं मी आता वेगळं काही सांगत नाही. तुला फक्त एवढंच सांगतो की जिजीमाय ही जी जगन्माऊली आहे ती आता आठवण काढते आहे. सद्गुरू तर निघून गेले आहेत, आता जिजीमाय आहेत, त्या आठवण काढतायत. तिकडे जायला पाहिजे. आणि खरोखर शेखराचं थोडं चुकलेलंच आहे. आधीच त्यांच्याकडे जाऊन त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं. त्यांना आठवण काढण्याची हे जे कष्ट झालेत ते कष्ट कशाला बरं आपण दिले असं आता माझ्या मनात येतं आहे. ती माय माऊली स्वतःहून मला बोलावते आहे बरं का. जिजीमाय म्हणजे प्रत्यक्ष प्रकृती आहेत आणि सद्गुरूंच्या या अवतार कार्यामध्ये त्यांचं केवढं मोठं सहाय्य झालेलं आहे. अहो, सद्गुरूंचं चरित्र ठळक व्हावं, सद्गुरूंनी आपलं कार्य अधिक कार्यक्षमतेने करावं, यासाठी या माऊलीने काय करावं तर आपलं चरित्र संकोचून घेतलं, पुसट करून टाकलं. सद्गुरूंचं चरित्र ठळक व्हावं म्हणून या माऊलीने आपल्या चरित्राला पुसूनच टाकलं. आणि हे कार्य जे आहे ते म्हणजे लोपामुद्रेसारखं आहे. आपली मुद्राच त्यांनी नाहीशी केली, ओळख संपवून टाकली. एवढा मोठा त्याग त्यांनी केलेला आहे. आपण जर थोडा विचार केला, थोडं आठवलं, हे भक्तगणांनो, आपण थोडी आठवण करून पहा. ज्या वेळेला सद्गुरू रामानंद महाराज हे मैनाबाईंकडे गेले त्यावेळेला काय बरं संवाद झाला होता. महाराजांनी विचारलं होतं, मला ओळखलं का? आणि तात्काळ मैनाबाईंनी उत्तर दिलं होतं, हो ओळखलंय. आणि सद्गुरू रामानंद महाराजांच्या आज्ञेनुसार सप्तपदीचा सोपान ती चढली. प्रल्हाद महाराजांशी त्यांचं लग्न झालं. त्यावेळी जी आपल्याला चुणूक दिसली होती या प्रकृतीची, या जिजीमायची, ती थोडी आठवून पहा. म्हणजे मग आपल्याला पुढच्या प्रवासामध्ये या माऊलीने असिधारा व्रत आयुष्यभर पाळले. आणि ते नुसते पाळले असे नाही, तर पाळण्याचा कुठेही सुगावा लागू दिला नाही की आपण एवढं मोठं व्रत आयुष्यभर पाळतो आहोत. आता सद्गुरू तर निघून गेलेले आहेत, आपलं अवतार कार्य त्यांनी संपवलेलं आहे. आणि त्यानंतर 12 वर्षेपर्यंत त्यांच्या माघारी ही प्रकृती आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये राहिली आहे. आणि त्यांनी काय केलं तर सद्गुरू गेल्यानंतर ही जी भक्तीचा जो मळा सद्गुरूंनी पिकवलेला होता, हे जे कार्य उभं केलं होतं, त्या कार्याची वाढ केली. तर त्याची कथा कशी घडली ती आपण थोडीशी अवलोकन केली पाहिजे, थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. काय आहे बरं, काय झालं होतं? दिवस होता 23 ऑक्टोबरचा. थोडं मागे जाऊन आठवून पहा. 23 ऑक्टोबर 1979 आणि नागपूरहून निघालेली गाडी, तो प्रवास थोडासा आठवा. तो आठवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या गाडीमधलं वातावरण काय होतं. तर सगळे भक्तगण जे सद्गुरूंच्या बरोबर परतीच्या प्रवासाला होते, साखरखेर्ड्याकडे निघाले होते, ते सगळेच्या सगळे काळजीत होते आणि आपल्याच विचारामध्ये हरवून गेलेले होते. त्यावेळी ही माऊली काय करत होती तर सद्गुरूंच्या मुखाकडे एकटक नजर लावून बसली होती. तर आता ही जी नजर लावणं आहे ना, त्याचा अर्थ आपल्याला त्यावेळी तर कळणं शक्यच नाही, आताही कळणं शक्य नाही. पण त्यावेळी त्या दोघांच्यामध्ये संवाद होत होता. तो संवाद काय होता तर ते दोघं अंतर्मनामध्ये परस्परांशी जे बोलत होते, ते बोलणं जे आहे त्या बोलण्यातून या माऊलीचं चरित्र आपल्याला दिसतं आहे. म्हणून तो संवाद पाहणं गरजेचं आहे. कृष्णाबाई महाराज सांगत होते त्यांना, महाराजांना कळलं होतं की आता हा
कृष्णाबाईंच्या बरोबरचा अखेरचा संवाद. म्हणून महाराज अत्यंत प्रेमळपणाने मनोमनी अंतर्मनात त्यांच्याशी संवाद करत होते. ते म्हणत होते, कृष्णाबाई, आपण साथ दिलीत म्हणून आम्हाला ही वाटचाल यशस्वीपणाने करता आली. आता अखेरची वेळ आलेली आहे. आम्हाला ब्रह्मलोकी परतण्याची ही वेळ आहे. तेव्हा आता आम्ही परत जातो आहोत. आपण काय करा, थोडंसं थांबा आणि ही जी आता आपली लेकरं आहेत सगळीकडची, या लेकरांना आता आपण सांभाळा आणि भक्तीच्या मार्गावरती ठेवा. आपण आत्तापर्यंतच्या कार्यामध्ये हा जो मार्ग आखून दिलेला आहे, त्या मार्गावर ते राहतील अशा पद्धतीने आपण त्यांना आता सांभाळून घ्या, मार्गदर्शन करा. आणि असं आपण 12 वर्ष आमच्या माघारी आपण इथे राहा, बरं का. भक्तांच्यामध्ये प्रेमाने त्यांचा सांभाळ करा, आपल्या निगराणीत त्यांना ठेवा आणि त्यांना रामनाम घ्यायला मदत करा. हे करत असताना बरं का, कृष्णाबाई, पुन्हा आपल्याला सांगण्यासाठी मला राहवत नाही म्हणून सांगतो की एक पथ्य मात्र आपण जरूर पाळा. खूप काही बोलू नका, कमीत कमी बोला. कमीत कमी त्यांच्यामध्ये बोलून आचरणाने काही गोष्टी करून दाखवा. सत्य जे आहे ते आचरणाने अधिक कळतं, अधिक ठसतं आणि म्हणून आपण त्याप्रमाणे वागावं असं आम्हाला वाटतं. आणि आत्तापर्यंत आपण हा जो भोळेपणा धारण केलेला आहे, त्याच भोळेपणात आपण ही 12 वर्ष घालवावीत आणि त्यानंतर आम्हाकडे आपण ब्रह्मलोकी परत यावं अशी सद्गुरूंनी त्यांना आज्ञा केली. आणि ती आज्ञा ऐकण्याचं काम जिजीमाय त्या गाडीतल्या प्रवासामध्ये करत होत्या. ती आज्ञा त्यांनी शिरसावंद्य केली, तंतोतंत आयुष्यभर पाळली आणि उरलेली 12 वर्षही सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणेच त्यांनी वर्तन ठेवलेलं आहे. सद्गुरूंना या आदिमायेची जी किंमत होती ती ठाऊक होती आणि म्हणून ते अत्यंत कृतज्ञतेने मायेबाईंना असं म्हणाले. आणि मग मायेबाईंनी ही जी सद्गुरूंची जी भक्त होती त्या भक्तांना आदिमायेची माया दिली आणि अशा रीतीने सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन त्यांनी केलेलं आहे. आणि समाधानाने मग आमचे सद्गुरू प्रयाण करते झाले. अज्ञजनांना दुःख झालं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. परंतु जिजीमायेची वर्तणूक मात्र स्थितप्रज्ञतेची होती. त्यांचं चित्त हे अत्यंत स्थिर होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपलं वर्तन ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी भावदर्शन पहिले आपण थांबवूया.